आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खंडणी प्रकरणी आता विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, खंडणी प्रकरणामध्ये आरोपी विष्णू साठेला केस कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता केस कोर्टानं विष्णू साठेची रवानगी ही न्यायालयीन कोठडीमध्ये केलेली आहे। तर खंडणी प्रकरणात विष्णू साठेला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आहेत। महेंद्र, काय अधिक अपडेट्स? बघितलं तर राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं होतं। सर्वात मोठी बातमी म्हणलं तरी आता वाटणार नाही, विष्णू साठे तब्बल 24 दिवसानंतर सुनावणी झालेली होती। ही दुसरी सुनावणी साठे याची होती। मात्र न्यायालयामध्ये दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद झाल्यानंतर आता साठे याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। याचाच अर्थ खंडणी प्रकरणात साठे याला आता न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे। ही सध्याची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष या घटनेकडे लागलेलं होतं। आज नेमकं न्यायालयीन कोठडी मिळेल का सीआयडी कडनं पुन्हा एकदा कोठडी मागण्यात येईल अशी अपेक्षा होती। मात्र सीआयडी कडनं कुठलीही कोठडी त्यांना मागण्यात आली नाही, कारण या प्रकरणाचा जो तपास आहे तो पूर्णपणे झाला असल्याचा त्या वकिलांनी सांगितलं। त्यामुळे केवळ 7 मिनिटाच्या आतमध्ये साठे याच्यावरती जो युक्तिवाद झाला आणि न्यायालयाने थेट ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे डॉक्युमेंट्स चेक करून न्यायालयाने तुर्तास आता न्यायालयीन कोठडी जी आहे ते आता मंजूर केलेली आहे। आता न्यायालयीन कोठडीनंतर साठे याला कुठं देशमुख हत्या प्रकरणात घेतात का ते आता पाहावं लागणार आहे। सागर, नक्कीच महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर केज कोर्टाकडून आता विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विष्णू साठेचा हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटी अर्ज देखील करणार असल्याचं कळत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतो की खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मात्र दुसरीकडे हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज। सागर, आपण पाहतो की या दोन प्रकरणांचा दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणा फोन करतायत, तपास करतायत। खरं तर सीआयडी कडून या खंडणी प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि दुसरीकडे एसआयटी कडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। विष्णू साठेला पहिल्यांदा खंडणी प्रकरणामध्ये अटक झालेली होती, त्यानंतर आता लगेच त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यामुळे हत्या प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आजच एसआयटी कडून पूर्ण केली जाणार आहे। न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अटकेच्या प्रक्रियेसाठी रीतसर न्यायालयामध्ये अर्ज करावा लागतो, कारण न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर आरोपी हा न्यायालयाच्या कस्टडीमध्ये असतो आणि त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जर त्याला अटक करायची असेल तर एक रीतसर अर्ज द्यावा लागतो की या दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा त्या आरोपीचा सहभाग आहे आणि म्हणून त्याला त्यामध्ये अटक करण्याची परवानगी घ्यावी लागते। आणि त्याच पद्धतीनं एसआयटी कडून थोड्याच वेळामध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये विष्णू साठेला अटक करण्यासाठी रीतसर न्यायालयामध्ये अर्ज केला जाईल आणि त्या अर्जाला जर न्यायालयानं परवानगी दिली तर त्यानुसार विष्णू साठेला हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाईल। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही पुरवणी जे काही स्टेटमेंट झालेलं होतं त्यामध्ये विष्णू साठे हा या सगळ्या कटामध्ये सहभागी होता असं म्हणण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र आतापर्यंत आपण पाहिलं की गेले 24 दिवस खंडणीच्या प्रकरणामध्ये विष्णू साठे हा अटकेमध्ये होता आणि त्यामुळे तरी हत्येच्या प्रकरणामध्ये चौकशी झालेली नव्हती। बसवराज तेली यांच्या नेतृत्वात तपास करत असलेली जी एसआयटी आहे त्या एसआयटी कडून आता थोड्याच वेळामध्ये हत्या प्रकरणामध्ये विष्णू साठेला अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी थोड्याच वेळात न्यायालयामध्ये एसआयटी कडून अर्ज देखील केला जाणार आहे। सागर, नक्कीच कृष्णा, त्यामुळे आता विष्णू साठेची कोठडी ही एसआयटीला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।